काय ग, परमेश्वर ज्यावेळेस अक्कल वाटत होता त्यावेळेस तू कुठे होतीस? अरे परमेश्वर आई विचार करते, आठवत नाहीये. रागिणी, काय पाहावं लागते? काय प्रश्न केलाय मी तिला आणि ती आठवायचा प्रयत्न करते की ती कुठे होती. म्हणजे या प्रश्नाचाही ही मुलगी विचार करू शकते. मला मला खरंच कळत नाहीये अनिका. काय काय प्रॉब्लेम काय तुझा रजा? का तुला सगळ्या गोष्टी अशा बोलून सगळ्यांना सांगायच्या असतात? तोंडात तीळ म्हणून भिजत नाही. या गोष्टीची काही गावभर चर्चा करायची काही गरज आहे का? फिरायचं गरज आहे? फर्स्ट ऑफ ऑल ग्रॅनी आजी, माझ्या तोंडात काहीच नाहीये आता. आणि दुसरी गोष्ट, तूच बोललेली ना की आपण आज त्या कमळीचा सगळा ड्रामा ओपन अप करणार आहे सगळ्यांसमोर. ओपन अप म्हणजे काय? म्हणजे काय तू असं ओरडून सांगशील? बळा, हे आपलं सिक्रेट आहे ना? ओ सिक्रेट आहे. आपल्या तिघींचं सिक्रेट आहे ती. कुणाला सांगायचं नाही, हो की नाही? ओके. निंगीला कशाला सांगत होतीस मग? काय बोलू मी रागिणी? काय? नाही नाही, एकतर माझं ना असं डोकं खूप संतापलेलं आहे. या पोरीला तू सांग, नाहीतर ही मुलगी गावभर रिक्षा घेऊन सगळ्यांना हे सांगत फिरेल. बाकी काही नाही. ग्रॅनी आजी, रिक्षा काय रिक्षा? माझ्याकडे रिक्षा नाही. आय हॅव अ कार. मी कार घेऊन फिरेन. हळू बोलशील जर. काही मूर्ख मुली, आईला म्हणायचंय की कुणाशी जास्त बोलायला जाऊ नकोस, बावळट. ओके. आणि मी का कोणाला बोलेन? हा, मला काय यांच्यापासून? मी नाही बोलत आहे कोणाशी. आय जस्ट टॉक टू माय रेश. आणि तसं पण त्या गावछापचा सगळा पोटाचा फुट सिक्रेट आहे. सिक्रेट. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मला सुद्धा. अरे कमळी, कमळी तुला तर स्पेशल शुभेच्छा. हा? बघितले संस्कार. बस बस. म्हणजे तुला हे सगळं झेपणार नाही. तुला काही गरजही नाहीये. बस. ओके. हाय. अरे बंड्या, ये ये ये. वेलकम वेलकम. ये. आई इट्स ओके. मीच बोलवलंय त्याला. ठीक आहे ना, जाऊ दे आता. झाल्या गेल्या गोष्टी सोडून देऊया. अरे चांगलं केलंस. आमच्याकडे होळी खूप स्पेशल असते बरं का बंडू शेठ. चला आपण होळीच्या तयारीला लागूया. डोंट वरी आई, मी बघतो तयारीचं. बर. चल. मी काय म्हणते, तुम्ही सगळे सेटल व्हा आपापल्या रूम मध्ये. रागिणी, काय झालं? अगं मी अशा घरात घालायच्या चप्पलच आणल्या नाहीत. ते गाडीतच राहिल्या इथे. या चप्पल घालून वावरायचं म्हणजे जरा त्रासाचं वाटतं ना. अरे ए ए काय नाव काय ते त्याचं? बंड्या. हे बंड्या इकडे जरा. बरं, एक काम करशील का? अरे माझ्या चप्पल आहेत ना गाडीत राहिलेले आहेत. या चप्पल गाडीत ठेवायचे आणि गाडीत ज्या आहेत ना त्या आणायच्या. काय रे, ऐकलं नाहीस का? चप्पल आहेत ना गाडीत आहेत ना त्या घेऊन यायचे आणि ह्या गाडीत ठेवायचे. प्लीज. कामिनीजी, हे आपलं घर नाही आणि तो तुमचा नोकर नाही. तो इथे पाहुणा म्हणून आलाय. पाहुणा? हा, आपल्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये नोकराचं काम करतो आपण. तिथे तो वेटर आणि इथे मोठा पाहुणा आहे. कोणी बोलवलंय तुला?
मी बोलवलंय. माइंड युअर लँग्वेज. आणि तो माझा भाऊ आहे. कॅन्टीन मध्ये वेटरचं काम करत असला तरी मी महिन्याला तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवतोय. तुझ्यासारखं फुकटचं खात नाही. बरं बरं, भांडू नका ग. अगं तिचा भाऊ आहे तिचा तो. हा जो कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये वेटर म्हणून काम करतो ना, तो भाऊ आहे तिचा. म्हणजे चांगला लाखभर पगार तरी नक्कीच मिळत असेल ना. आणि काय ग, म्हणजे अनिका जेवढा पैसा उडवते त्याच्यापेक्षा जास्तच पैसा उडवत असेल ना हा तुझा भाऊ. तुझा भाऊ आहे म्हटल्यानंतर. एक मिनिट. पैसा उडवतोय असं मी कवाच म्हणलेलं नाही. पैसा कमवतोय असं म्हणले. बापाच्या जीवावर पैसे उडवण्यात आणि स्वतः कष्ट करून पैसे कमवण्यात लई फरक असतो. माझा भाऊ स्वतःच्या पोटापुरतं आणि आम्हासनी पोचणं इतपत पैसे चांगलंच कमवतोय. त्याचं मोल तुम्हासनी कवाच कळणार नाही. बापाच्या जीवावर पैसे उडवण्यात तुमचा आणि तुमच्या नातीचा हात कुणीच धरू शकत नाही की नाही. कसं आहे कामिनी जी, स्वतः कष्ट करून पैसे कमवणं काय असतंय हे कवाच कळणार नाही तुम्हाला. माझा भाऊ स्वतः कष्ट करतोय, घाम गाळतोय, पैसे कमवतोय आणि मला त्याचा अभिमान आहे. आईजीच्या जीवावर बायजी उदार नाही त्याचा. कामिनी आजी, तो माझा मित्र आहे, कळलं ना. त्यामुळे आमच्या गेस्टशी बोलताना तोंड जरा आय मीन डिसेन्सी पाळा. आणखी बडी कमळी काय कडक उत्तर दिलं माझ्या पोरीनं. नाही, ऋषी बाबा म्हणत होता ते खरंच आहे. माझी पोर या दोघींना बी पुरून उरल. ये म्हणण्या. सतीश, यांना त्यांच्या रूम्समध्ये घेऊन जायला आता काही हरकत नाही, नाही का? म्हणजे फ्रेश व्हा आणि मग आपण. हो हो. चला राजन. चला या काका. मावशी काय हो, इथे का उभे आहात? अहो नाही, ते आत गोंधळ सुरू होता ना व. आणि बिचारा त्या कॅन्टीन मधल्या पोराला किती बडबडल्या होत्या बायका. कमळीने काय उत्तर दिलं ऐकलत ना तुम्ही? बोलण्यात ऐकत नाही ते कोणाचं, ठेवतच नाही समोरच्यात. या तुमची ओळख करून देतो. नाही नाही, नको नको. ते मी भेटतो तिला नंतर. आता जरा काम आहे. तर काय मुहूर्त आहे का? या. अहो नाही, ती आमटी ठेवली ना कटाची, ती करपल. मी भेटतो तिला नंतर. बरं, त्या आमटीकडे लक्ष द्या, मग या. आहेत 2 दिवस इथेच, होईल ओळख.